36 ही दिल्ली विधानसभा निवडणुकीची मॅजिक फिगर आहे। बहुमतासाठी 36 जागांची कुठल्याही पक्षाला गरज आहे। त्यातल्या 42 जागांचे कौल आता हाती येताना दिसतात। त्यात 26 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। फरक आहे आप आणि भाजपमध्ये एकूण 11 जागांचा। तर भाजप 26 जागांवर, आप 15 जागांवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। भाजप सत्ता स्थापन करण्यापासून केवळ 10 जागा दूर आहे। आता भाजप 26 जागांपर्यंत पोहोचलेली आहे। आतापर्यंत भाजपला इतक्या जागांपर्यंत कधीच आघाडी मिळाली नव्हती। जवळपास 1993 पासून भाजप या ठिकाणी सत्तेत नाही। दिल्ली विधानसभा निवडणूक ही आपसाठी प्रतिष्ठेची आणि तितकीच अस्तित्वाची आहे, कारण अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाची सुरुवात दिल्ली विधानसभा निवडणुकीतूनच झाली होती आणि त्यानंतर पंजाबमध्ये सत्ता मिळवली होती अरविंद केजरीवाल यांनी। केजरीवाल आणि आतिशी आजी माजी मुख्यमंत्री दोघेही पिछाडीवर, हा आपसाठी सगळ्यात मोठा धक्का असणार आहे। जंगपुरामधून मनीष सिसोदिया हे पिछाडीवर, भाजपचे तरविंदर मारवाह पुढे आहेत। जंगपुरामधून मनीष सिसोदिया पहिल्यांदाच इथून निवडणूक लढवत आहेत। कलानुसार आता भाजप 10 जागांची फक्त भाजपला या ठिकाणी आवश्यकता आहे। भाजप 26 आणि आप 15 जागांवर इथे आघाडीवर, तर फक्त भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 10 जागांची गरज असणार आहे। हे कल आहेत। या कलांमध्ये आपण पाहतो की भाजपनं मोठी आघाडी आपपासून घेतलेली आहे। एकूण 26 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे। मॅजिक फिगर आहे दिल्लीतली बहुमतासाठीची 36, त्यामुळे फरक आहे फक्त 10 जागांचा। त्यामुळे भाजपला आता बहुमतासाठी फक्त 10 जागा हव्या आहेत। तर आपचे उमेदवार एकूण 15 जागांवर आघाडीवर आहे। आप आणि भाजप यातला फरक आहे आता एकूण 11 जागांचा। दिल्लीच्या जनतेनं कुणाच्या बाजूने नेमका कौल दिलेला आहे ते या कलांमध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळते। भाजप 26 आणि आप 15 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। मागच्या निवडणुकांमध्ये 62 जागा या ठिकाणी आपला मिळालेल्या होत्या, मात्र 8 जागांवरची भाजप आता 26 जागांपर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे। इथल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं मात्र फारसं काही अस्तित्व कुठे दिसत नाहीये। एक जागा सोडली तर काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी मिळताना दिसत नाहीये। अपवाद आहे तो म्हणजे फक्त एका जागेचा। त्यामुळे मुख्य लढत भाजप आणि आपमध्ये होणार असंच निवडणुकीपूर्वी सांगितलं जात होतं आणि तशाच पद्धतीचं चित्र आताही दिसतंय। नक्कीच शीला दीक्षित यांच्यानंतर काँग्रेसला दिल्लीमध्ये तसा चेहरा मिळालेला नाही, तर भाजपनं मात्र दिल्लीमध्ये मोठं कमबॅक केलंय। भाजप 26 जागांवर आणि आप 18 जागांवर आता आघाडीवर आहेत। या आकडे या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहेत। कल आहेत भाजप 26 जागांवर पोहोचले, तर आप 18 जागांवर अजूनही भाजप आणि आप यांच्यामध्ये टक्कर पाहायला मिळते। यामध्ये काँग्रेस सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो। काही जागा काँग्रेसला मिळाल्या तर असे एक विश्लेषण होत होतं, कारण 2013 मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर आपने सरकार स्थापन केलं होतं। त्यामुळे तसंच काहीसं गणित, तशीच काहीशी आकडेमोड यावेळेस सुद्धा बघायला मिळते का, असा एक प्रश्न उपस्थित होता। पण मतदारांनी त्याचं उत्तर दिलं की असं काही होणार नाहीये। स्पष्ट बहुमत जनता देताना दिसत आहेत। सध्या जे कौल हाती येत आहेत त्यानुसार तर 45 जागांचे कल आतापर्यंत हाती आले। त्यामध्ये भाजप 26 आणि आप 18 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे। आकडे सातत्याने या ठिकाणी बदलत आहेत, तर मुस्लिम बहुल जो भाग आहे त्या ठिकाणी आपला आघाडी मिळताना पाहायला मिळत आहे। लक्ष्मीनगर मधून भाजपचे अभय वर्मा हे आघाडीवर आहेत। पोस्टल मतमोजणीमध्ये आप आणि काँग्रेसचे नेते मात्र पिछाडीवर पडलेले आहेत। तर आपने परत एकदा आता आघाडी घेताना दिसत आहेत। वेगाने आपचे उमेदवार आघाडीवर जाताना दिसत आहेत। 19 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत, अर्थात अजूनही भाजपच्या मागे आहेत। भाजपचे 26 उमेदवार हे अजूनही आघाडीवर दिसत आहेत, पण फरक आप आणि भाजपमधल्या आघाडीचा कमी होताना दिसतोय। तर 46 जागांचे कल आतापर्यंत हाती आले। त्यामध्ये काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे, भाजप 26 तर आप 19 जागांवर आघाडीवर आहे।